ललिताताई मस्त जमली होती नाही महाप्रसाद? हो चांगली जमली. तरी कोणतरी काहीतरी म्हणत होते बाबा थोडीशी तिखट पाहिजेत होती. आणि कोण म्हणत होता नमक जास्त झाला म्हणून. हो कुठं मीठ जास्त झाला होता तर. तेच तर बाबा लोकांच्या काही समजतच नाही. जेवढा चांगला करेल ना तेवढा त्यांना वाईटच दिसते. काय सुरू आहे बाबा तुमच्या? कुठं कामाबिमावर चालले का तिघीच्या तिघी? नाही नाही शांताताई कुठं कामाबिमावर नाही चाललो. ते काल महाप्रसाद नाही नेली होती का यांच्या इथला डब्बा मागून? हे आमच्या इथले होते नाही ना घरी, त्यांच्यासाठी नेली होती बापा. आता म्हटलं डब्बा नेऊन देते. नाही पण तुमच्या इथले रामचंद भाऊ पण ना खूपच आहेत. कोणताही कार्यक्रम राहिले तर कधी येतच नाही बापा. आता एक दिवसाची सुट्टी मारला असता तर काही फरक पडत होता का? आता का सांगू ताई, किती समजवू थकून गेली मी. नाही ऐकत तर आता का करू? हो ना बापा, आता तूही का करशील तर त्याच्यामध्ये. पण एवढा चांगला आहे सूर्यकांताला कुठेही जायला मनाई वगैरे करत नाही. हो हो नाही करत, मनाई वगैरे नाही करत. पण मीच आता कपडे बिपडे शिवते तर मलाच वेळ नाही मिळत. तरी पण ये बापा, वेळ काढून येतो मी. कधी नाही आली तर नाराज नका होत जाऊ. नाही ना, कशाला नाराज होऊन. मग जमला ना कालचा कार्यक्रम? जमला ना चांगला? सगळा वेळेवरचाच झाला बापा काल. हो वेळेवरचा झाला तरी मस्त जमला कार्यक्रम. सरपंचीन ताई आहे ना आपल्या गावची, ते ना पहिले काही सांगतही नाही, मीटिंग वगैरे घेतही नाही. मीटिंग वगैरे घ्यायला पाहिजे ना. वेळेवर येते माझ्याकडे. तिला माहित आहे ना शांता सांभाळून घेते, करून घेते म्हणून. त्यांचा का म्हणणं होता कलश यात्रा वगैरे नाही काढू म्हणत होते, मस्त भजना गिजनच ठेवून म्हणत होते. पण मग अजून मी विचार केली, मी म्हणलं नुसते भजनच ठेवून कलश यात्रा काढला तर कसा गावामध्ये मस्त फिरणं वगैरे होते कलश घेऊन. ते एक कार्यक्रमाची शोभाच वाढते ना. इथं का ताई आपल्या गावी तर फक्त कलश यात्राच काढला. गावी तर ट्रॅक्टर करू करू राम लल्लाची फोटो ट्रॅक्टरवर मांडून पूर्ण गावभर मिरवणूक काढला. कुठं कुठं तर मस्त डीजे बीजे केला होता. आता हे मोबाईलवर व्हॉट्सअप वगैरेवर पाठवतात ना म्हणून माहीत पाहतो माणूस नाही का. आणि माझ्या आईच्या गावी तर मस्त जेवण वगैरे ठेवलं होता. रजनी जेवणा बिवणाचा बरोबर आहे. पण मग माहीत आहे ना थोडासा कमी जास्त झाला पो करतात. कोणाला जर भाजीच कमी गेली मग असे समजत नाही की सार्वजनिक काम आहे म्हणून. हो हो ललिता बरोबर म्हणते. तो आपण महाप्रसादीचाच ठेवला ना तोच बरा झाला. जेवणाचा ठेवला तर कसा भाजी वेगळी बनवा, भात वेगळा बनवा, वरण बनवा. आणि मग आपण लक्ष नाही दिला तर कोणीच लक्ष नाही देत. मग इकडे कार्यक्रम पाहायचा की तिकडे स्वयंपाकाकडे लक्ष द्यायचा. महाप्रसादीचा होता तर सांभाळून घेतला. आणि शांतताई किती चांगला कोणताही कार्यक्रम केला ना तर ते खोट काढतातच. तेवढा चांगला महाप्रसाद जमला. तरी कोणतरी काहीतरी म्हणत होतं मीठ कमी आहे म्हणून. मग जाऊ दे, का करते तर तसेच राहतात लोक, मनावर नाही घ्यायचा. स्वतः तर काही करत नाही आणि दुसऱ्यांनी केला तर ते पण त्यांना सहन नाही होत, असेही राहतात ना. काही एका गावामध्ये सगळे सारखे लोक राहतात का? नाही राहत. कोणाला का म्हणशील बाबा. चला ना आता आतमध्ये बसा ना, कसे तर बाहेरच उभे आहात आणि गोष्ट सांगता. नाही नाही ललिताताई आता बसत गिसत नाही, आता घरी जाते. हो ना मी पण ना दुकानामध्ये जात होती, आता तुम्ही दिसल्या इथं उभ्या म्हणून पलटून गेली. का घ्यासाठी चालले तर? अरे ते साखरच संपली आमच्या घरची, साखर नाही आहे तर म्हटली आणून घेते घेऊन. असे तर साखर वगैरे राहिली तर पाहुणे नाही येत आणि नाही राहिले तर पाहुणे येतात. हो हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं. अरे ना रजनी तू रात्री आली नाही ना भजनाईमध्ये? येतो म्हटली ताई तर हे सिटी म्हणते, मम्मी म्हणते मला झोपवून दे म्हणते. अशी तर झोपते न रात्री ना, अशी जिद्द करत होती. तर म्हणला थोडीशी लेटते बापा हिच्या जवळ. लेटते कशाची, चांगला डोळाच लागला माझा. भजन कधी सुरू झाले ना कधी नाही काही माहीतच नाही. मग जाग आली ना तर पाहत होतो 2 वाजले होते. मस्त आल्या होत्या का बाया वगैरे? हो हो भरपूर आल्या होत्या बाया वगैरे. तरी 12 वाजले ना, 12 वाजे संपले भजने. टीव्हीवर बघितलं का? अयोध्याचा दाखवला ना मस्त. रामलल्लाची मूर्तीची स्थापना वगैरे सगळं दाखवलं. हिरो लोक आले होते, हिरोईनी आल्या होत्या, मोठे मोठे कलाकार आले होते, अमिताभ बच्चन वगैरे. असं का टीव्हीवर वगैरे दाखवलं का? टीव्हीवर मोबाईलवर सगळ्याच ठिकाणी दाखवलं. तरी का गर्दी होती नाही अयोध्यामध्ये, बाप रे बाप. ताई मस्त अयोध्यालाच जायला पाहिजेत होता. जाऊ दे एखाद्या वेळेस जाऊ. अरे वा इथंच सगळे जणी आहेत ना. बरा झाला आता इथंच मिळाल्या. आता माझा काम वाचला, एका एका घरी जायचा. का कोणता काम होता आता? आज ग्रामपंचायत मध्ये हळदी कुंकू ठेवली आहे ना. असं का? आज आहे का हळदी कुंकू? हो आता आज ठेवून देते म्हटली. बरं झाला आज ठेवलं तर. आज बाया घरी तरी आहेत, उद्यापासून तर कोणी घरी नाही राहणार. हो ना म्हणूनच तर ठेवली. आता उन्हाळीचा रवणा बिवणा आहे आमचाच आहे, उद्यापासून सुरू करीन म्हणत होते. असं का? मग लवकर तयारी बियारी करा आणि चला बापा. कालही तर तिथं मंदिरामध्ये मी सांगितली होती ना आज हळदी कुंकू आहे म्हणून. हो हो सांगितल्या होत्या वगैरे. कधी सांगितलं बाबा? माझ्या तर लक्षात नाही आहे. नाही नाही 2-4 बायांना सांगितले मी. त्याच्यामध्ये रजनी राहिली असेल, दुर्गा आणि ते मंजुळा काकू होती वाटते. आता ह्या रजनीच्याच घरी गेली होती तर ही रजनी घरीच नव्हती.
म्हणलं रजनीला सांगून देते की जेवण थोडासे सांग म्हणून, शांतताईच्या घरी, ललिताताईच्या घरी. त्याच्यासाठी चालली होती ललिताताईकडे की आज ग्रामपंचायतमध्ये हळदी कुंकू आहे तर जाऊन नाही का म्हणून. रजनी तू तर काही सांगितली नाही ना मला. तर आता सांगणारच होती, आता दुसऱ्या गोष्टी सुरू होत्या. सांगतो बा म्हटली, मग माझ्या डोक्यातून निघूनच गेला. तर रजनी थोडासा एक काम कर ना, ते कावेरीच्या घरी जाऊन सांगून दे. आणि बाकीच्या मेंबरींना वगैरे सांगितले मी आपापल्या वार्डात सांगा म्हणून. हा आपलाच वार्ड राहिला होता. आणि ते कावेरीच्या घराकडेच घर आहेत ना दोन साईडला, त्यांच्या घरी पण सांगून दे थोडी. चल आता मग पटकन तयारी करून या. हो हो चल बापा, जाऊ दे, पुष्कळ वेळची आली आहो मी. शांताराम, जमला ना मस्त कार्यक्रम? हो, आता आपण साध्या पद्धतीनं निपटवला. सरपंच भाऊ का सांगू नाही, आमच्या इथलं विसर मोबाईलवर दाखवलं ना त्यानं. का दाखवलं ना मोबाईलवर? बापा कोणत्या कोणत्या गावी असे ट्रॅक्टरवर जुलूस, काही सांगा नको. ट्रॅक्टरवर श्रीराम प्रभूची फोटो, डीजे आणि का बँड पार्टीनं. बापा बापा काही माऊल सांगाच नको. आता वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या पद्धतीनं केला. कोणत्या गावी कसे, कोणत्या गावी कसे केला. मनात श्रद्धा पाहिजे भगवानाविषयी, श्रीराम प्रभू विषयी. केला बा आपण साध्या भोळ्या पद्धतीनं केला. शांताराम, तो हिशोब पाणी करायचा होता ना. नारायणला द्यावा नाही लागतील का पैसे डेकोरेशनचे? सरपंच भाऊ का म्हणे तो नारायण, तुम्ही एका दिवसाचा म्हणला म्हणे आणि 2 दिवस झाला म्हणे माझं डेकोरेशन इथंच आहे म्हणे, तर चार्ज जास्त लागेल म्हणे. असं का? आता ह्याच्यामध्ये तो पैसाच पाहते का बाबा? चल ना शांताराम, मी का म्हणतो नेऊन देऊ त्याच्या हिशोब पाणी करून पैसे. आणि ते एक जग नाही दिसत म्हणत समाजाचा, कुठं फेकला का फेकला, फालतूमध्ये पैसे भरून द्यावा लागेल ना. आताच द्यायचे आहेत का नारायणचे पैसे? हो, कशाला ठेवायचे? दे दू केला. आता वावरा शेतातले अजून कामं येतील ना बाबा. उन्हाळी रोना पकडायचा नाही आहे का? मी तर आता उद्यापासून पकडतो म्हणतो. हो, माझाही विचार होता, पण हा नुसता बादल बादल आहे ना. आज सकाळी तर पाणी टपकत होता बाबा. आता बादल बादल आहे, याचा पाहू आता वातावरणाचा थोडा. आता ही शांताई कुठे गेली तर माहित नाही. चाय बनव म्हणलं असतं तर घरीच नाही आहे, काही सांगितलं पण नाही. नाही नाही, आता चहा पाणी वगैरे पिऊ नाही. चला पटपट हा ही तोडमोकर करून हिशोब पाणी करून. हो हो ठीक आहे ना. अरे सोनू, सोनू. काय झालं पप्पाजी? सोनू ना आंघोळ करून राहिला. अरे विशाल, तुझी मम्मी आली का? नाही ना, घरी तर नाही आहे मम्मी. अरे राहू दे म्हणतो ना शांताराम, मग कधी घेतो ना मी चहा पाणी. राहू दे चल पहिले. का म्हणतो पप्पाजी, चहा बनवायचा होता का? हो, चहाच बनवायचा होता. बनवतो ना, मी बनवतो. नाही नाही विशाल, राहू दे, चहा बिया बनवू नको आता. काऊन तर सरपंच भाऊ चहा काऊन नाही म्हणता? आता मोसम बादल बादल आहे नुसता, थंडी थंडी. म्हणलं चहा पिऊ बढिया. अरे तर तिकडे चल ना नारायणच्या घरी. बनवलंच नाही का चहा? ते मंजुळा काकू चहा बनवतील ना. आता बनवतात की नाही बनवत? कशाला दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचा? बनवतो ना काकाजी, पटकन बनवतो. बसा बसा. घाबरा नको, मलाही चहा छान बनवता येते. असं का? आमच्या इथला मयूर तर 1 कप चाय नाही बनवत बापा. नाही नाही, विशालला येते चहा बनवता. आणि हा सोनू, त्याला पण येते छान चहा बनवतात वगैरे, चहा वगैरे बनवतात. चांगलं आहे मग. पप्पाजी, काय झालं सोनू? पप्पाजी साखरच नाही आहे घरी. मला वाटते मम्मी साखर घ्यासाठीच गेली का बापा दुकानामध्ये. दुसऱ्या डब्यात पाहिजे ना, दुसऱ्या डब्यात असेल ना. नाही पप्पाजी, मगाशीच मम्मी न चहा बनवलं तर म्हणतच होती साखर संपली आहे आणि म्हणून घेऊन. मी माझ्या कामामध्ये होतो तर काही गेलो नाही. असं का? हट बेटा, आता नशिबातच नाही आहे चहा प्यायचा आता. अरे शांताराम, पहिलेच तर म्हणलो तुला चल म्हणून. तू ना चहावर चटकला आहे कसा तर. हो, आता जावंच लागेल. चला. माधुरी दिली का ते चिवड्याची पोतळी वगैरे दिली का? कोणाजवळ देईन मम्मी? काहून तुझे बाबा आलेच नाही का घरी? नाही, पप्पाजी तर याचीच आहेत. अड बापा, किती वेळचे गेले आहेत तुझे बाबा. मगाशीच म्हटले त्यांना नाश्त्याच्या प्लेटी वगैरे घेऊन या म्हणून. मला काही समजतच नाही आमचं. मम्मी प्लेटी वगैरे घ्यासाठीच गेले असतील ना बाबा. तर इतका वेळ लागतो का? आधी प्लेटी वगैरे आणून दिला असता, मग आपला काम करत बसले असते ना. हिशोब पाणी करत बसले असतील तिकडे जाऊन. मम्मी तर फोन लाव ना आता. हो, फोन लावून घेते नाही का. हा बोल इंदू. अहो तुम्ही आहात कुठं? अरे इंदूनं प्लेटी वगैरे आणायला सांगितलं होतं दुकानातून, नाही का? विसरली माझी आठवण. दुकानामध्येच आहो, ते प्लेटी वगैरे घेत आहो. पाय हा सरपंचही नाही का, किती खोटा बोलते. किती वेळचा आलाय आमच्या घरी. कुठं प्लेटी वगैरे काही घेतलं नाही ना, म्हणते प्लेटी घेत आहो म्हणून. मग फोनवर तर बापा असतील घरी आणि सांगतात मी निघालो, बस पोहोचत जाओ. काही सांगा नको लोकांच्या. लवकर या ना बाबा प्लेटी वगैरे घेऊन. आणि तुम्हाला सांगितली होती ना चिवडा वगैरे ग्रामपंचायत मध्ये न्यायचा आहे म्हणून. काय येऊन जातील हळदी कुंकवासाठी. हो बस आत्ता येतो. प्लेटीच लागतील ना? अजून काही चहाचे कप बी पण लागणार आहेत का?
हो ना, चहाचे कपही लागतील. हा, प्लेटी आणि चहाचे कप घेऊन या. हो ठीक आहे ठीक आहे. झाबरूला पटकन फोन लावून बोलवतो घरी. तू नेऊन देईल चिवड्या पिवड्या. काका ते नाश्त्याच्या प्लेटीनं कप आहेत का चहाचे? हो आहेत ना आहेत. द्या बरं द्या बरं. किती देऊ? प्लेटी देऊन द्या 100 आणि कप पण देऊन द्या 100. कोणता कार्यक्रम आहे तर? ते आज ग्रामपंचायतमध्ये हळदी कुंकू ठेवला आहेत ना, त्याच्यासाठी लागत आहेत. ते तुझी काकू सांगत होती वगैरे, आज ग्रामपंचायतमध्ये हळदी कुंकू आहे म्हणे. आत्ता येतो म्हणे वावरातून म्हणे. या आजीच आहे बापा. आता वावरात आजचे दिवस नाही गेले असते तर का होते? तो गवत आणायला गेली ना गाईसाठी. पेरला आहे, कापून आणावं लागते. आता तिकडेच्या हिशोब पाणी सोडला नाही तर गोष्ट हा कालत बसले बापा. हो सरपंच भाऊ. अरे शांताराम, येतो ना येतो. कर ना तू हिशोब पाणी, कर ना तोपर्यंत. चला ना आता तिकडे. तेव्हाच तर हिशोब पाणी होईन. आता झालाच तर आहे. येतो ना मी 5 मिनिटात येतो. ते तुझ्या वहिनीनं ना सामान सांगितलं होतं ना, तू पटने पोहोचून देतो घरी. नाही येतो. वहिनीचा फोन होता का म्हणून इकडे बाहेर येऊन बोलले का? नाही नाही तसा काही नाही. तिथं आवाज नव्हता येत ना, यांच्या घरी कव्हरेजचा प्रॉब्लेम असेल. तिथं आवाजच नव्हता येत म्हणून बाहेर येऊन बोलावं लागला. या पटकन या 5 मिनिटामध्ये. हो आत्ता जातो ना, आत्ता वापस येतो. तोपर्यंत कर हिशोब पाणी कर. हो हो ठीक आहे. बापा इथं बसले बसले झोपले नाहीत. अहो गुड्डीचे बाबा काहून हो, झोप लागत आहे का? तिकडे बेडवर जाऊन झोपा ना. इथं सोफ्यावर बसले बसले झोपत आहात. नाही नाही झोपत बिपत नव्हतो मी. चला हट, झोपतच होते तुम्ही. नाही ना बाबा, नाही झोपत होतो. मेडिटेशन करत होतो, मेडिटेशन. काही पण सांगता हो, मेडिटेशन करत होते का? तर लागली होती इथं बसले बसले. हा ना, आतमध्ये बेडवर जाऊन झोपा. आता मेडिटेशन करत होतो म्हणतो, तू ऐकत नाही. जाऊ दे मग. ध्यान लावून बसलो होतो ना. बरं बाबा, लावा ध्यान लावा. मी काय म्हणते? का म्हणते आता? अहो कोणती साडी घालू? आता मी का सांगू बाबा, तू कोणती साडी घालते ना कोणती नाही तर. आणि हे तर साडी घातलीच आहे ना, अजून कोणती साडी घालते? हो ते ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे ना, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर. असं असं घाल ना तर मग. कोणती पण घाल, तुला जे आवडते ते घाल. तेच तर बापा, आता कथियाही घातली होती, पिवळी पण घातली होती. आता कोणती घालू म्हणून कन्फ्यूज आहो. आता ज्या घातली होती त्या नको घालू, दुसऱ्या घाल. कोणतं ते हिरवी साडी आहे ना, मस्त दिसते तुझ्या अंगावर, ते घाल ना. खरंच चांगली वाटते का ते? हो ना बापा, का मी खोटा बोलतो का? नाही बरं मग हिरवीच घालते साडी. भजनांचा आवाज येऊन राहिला ना. कुठं भजन आहे? तिथं ग्रामपंचायत मधूनच येत आहे आवाज. तिथं भजन वगैरे म्हणतात ना, हळदी कुंकवाला येतात तर. चल बापा, सुरू तर होऊन गेला. माझी साडीच घालून व्हायची. शांतताई वाट पाहत असेल माझी. कर ना तर लवकर. कोणते काम करत राहते घरी तर माहित नाही. कुठं जायचं राहिला तर तू नेहमी उशीरच करते. पटकन करीन ना जाईन अशी म्हणतच नाही. घरी किती कामं राहतात तुम्हाला माहित आहे? जेवण बिवण करता ना, इकडे येऊन बसता मस्त. मग सगळं आवरते कोण? तो सगळा पसारा मीच आवरते ना. जेवण झाल्यावर भांडे घासायचे राहतात, झाडू लावायचे राहते. कमी कामं राहतात का? हा लवकर कर ना तयारी. अजून वेळ करशील का इथं बोलून? हट बापा, हे कुंताई यायचीच आहे. तिकडे ग्रामपंचायत मध्ये हळदी कुंकू सुरू होऊन गेला नाही. कुंता कधी येते तर माहित नाही. बापा शांता, कुठे चालली तू? नवीन बिवीन साडी घातली ना, मग अशी तर दुसरीच साडी घातली होती. अहो ते ग्रामपंचायत मध्ये हळदी कुंकू आहे ना, तर तिथं चालली. आणि तुम्ही कुठं गेले होते तर? घरीच नव्हते ना मी आले तर. आणि तू कुठं गेली होती तर मग अशी? सांगितली नाही, काही नाही. अहो ते साखर नव्हती ना, तर साखर घ्यायसाठी गेली होती. 1 तास लागते का बाबा साखर घ्यायसाठी? काहून कोणी आले होते का? सरपंच भाऊ आले होते. विशाल गेला चहा बनवायला, साखरच नाही. मग कुठे गेले होते तुम्ही? ते नारायणच्या घरी गेला होता ना. हिशोब करायचा होता, त्याचे पैसे वगैरे द्यायचे होते डेकोरेशनचे. असं का? तो तर हळदी कुंकू सुरूही झाला असेल ना ग्रामपंचायतचा. भजना बिजनाचा आवाज येऊन राहिला ना. सुरू झाला, अर्धा पाऊण तास झाला सुरू झाला. तर हे कुंताची वाट पाहते. ते याचीच आहे आता. त्याच्याच घराकडून जावं लागेल मला. येतो मग मी. जा ना तर बाबा, आता चहा बनवशील म्हणत होतो. आता तुझी तयारी झाली चहाची. काहून तर तुम्ही तिकडे गेले तर चहा बिया कोणाच्या घरी मिळालच नाही? आता कोणाच्या घरी गेला? नारायणच्याच घरी गेला. त्याची आई नव्हती ना घरी, ते काकू नव्हत्या घरी. चहा कोण बनवते? जा तुझ्या विशालला बनव म्हणतो. हो हो ठीक आहे. शांतताई खूप उशीर केला ना तुम्ही. अरे बापा, या कुंतामुळे मला उशीर झाला. हिच्या होतच नव्हता ना. आधी हिची वाट घरीच बघितली. मला येत काम नाही बा, मग घरी गेली तिच्या. आणि हे ललिता वगैरे दिसत नाही ना. ललिताही नाही दिसत, दुर्गाही नाही दिसत. गेला का वाण घेऊन? नाही आहेत त्या तिकडे आतमध्ये देत आहेत हळदी कुंकू. तिकडे पण बाया बसल्या आहेत ना.
चिवडा वगैरे वाटप करत आहेत. कोणी कागद देत आहेत तर कोणी चिवडा देत आहेत. मी म्हटली शांतताई काम नाही येत बापा, किती वेळ झाला कार्यक्रम सुरू झाला तर. काही काही बाया हळदी कुंकू घेतला, वाण घेतला आणि गेल्या पण घरी. असं का? मग भरपूर बाया आल्या होत्या नाही? रजनी बरोबर दे हा चिवडा वगैरे. कोणाला चुकवू गिकवू नको. हो ना ताई, देत आहे ना. नाही तर मग गर्दीमध्ये बापा राहून जातात. बरोबर लाईनशीर दे. कोणी म्हटलं नाही पाहिजे की मला नाही मिळाला. नाही नाही, देत आहे आणि विचारू विचारू देत आहे, मिळाला की नाही मिळाला, मिळाला की नाही मिळाला म्हणून. आणि कावेरी ताई हळदी कुंकू लावतात का? हो ना वहिनी, मी हळदी कुंकूच लावत आहे. वाव, कुंता वहिनीनं तर मस्त साडी घातलाय. बस ना कुंता, बस ना. हो हो बसते ना. ये ना शांतताई, ये ना इकडे बसून आपण. हो हो येते ना. आता गावातल्या कोणत्या बाया आल्या कोणत्या नाही पाहते थोडीशी. इंदू वानामध्ये काय आणले? हे पाणी काढणी का? हो पाणी काढणीच घेतली, मस्त 25-25 रुपयावाल्या. म्हटलं ह्याच चांगल्या होतात, यूजमध्ये येतात. नाही नाही, चांगला केली चांगला केली. असं उपयोगात येणारच सामान द्यावा बापा वानामध्ये. बरं तर मंडळींनो, आता आम्ही वाण घ्यायसाठी आलो. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ग्रामपंचायतमध्ये. उशीर झाला बापा यायला. तुम्ही उशीर नका करू चॅनल सबस्क्राईब करायला. पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.